हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केलं. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. राज्यशास्त्र विषयाचा हा पेपर आहे. तर 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय राहणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर व्हिडिओ तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्या समोर येईल. तर चला, थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता आपण व्हिडिओला करू स्टार्ट. तर बघा, सर्वात आधी तुमच्या समोर येते प्रश्न क्रमांक अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. बघा, 5 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन्स आहे. 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तुम्हाला इथं रिकाम्या जागा दिलेल्या आहे. ह्या रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहे आणि इझिली 5 मार्क्स घ्यायचे आहे. तुम्ही या रिकाम्या जागांचा एक स्क्रीनशॉट सुद्धा मारू शकता किंवा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहू शकता. तर बघा, इथं तुम्हाला 1 नंबरवर विचारलेलं आहे, रिकामी जागा ला भारत देश स्वतंत्र झाला. तर इथं काय आन्सर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2 नंबरवर बर्लिनची भिंत रिकामी जागा साली पडली. त्यानंतर बघा 3 नंबर संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद 1992 साली रिकामी जागा येथे झाली. तर दिल्ली, रिओ दी जेनेरिओ, टोकियो, बर्लिन यामधलं करेक्ट आन्सर कोणता आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 4 नंबर, आज भारताचा लिंगभाव निगडित दृष्टिकोन रिकामी जागा वर लक्ष केंद्रित करतो. तर यामधलं करेक्ट आन्सर काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 5 नंबरवर, लोकपालन ही संकल्पना रिकामी जागा या देशातून स्वीकारली आहे. तर यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे हा 5 मार्क्सचा क्वेश्चन्स आहे. 5 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. हे क्वेश्चन्स IMP क्वेश्चन्स आहेत. हे क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर चला समोर जाऊया. समोर बघा, प्रश्न क्रमांक 2 पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. बघा, 3 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. तुम्हाला प्रत्येक गटामधली चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे आणि इझिली 1-1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, हा जो गट आहे यामधली चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आहे आणि दुरुस्त करून पुन्हा लिहायची आहे. त्यानंतर चला समोर जाऊया. त्यानंतर बघा 2 नंबरचा जो गट आहे यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि दुरुस्त करून तुम्हाला हे जोडी पुन्हा लिहायची आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर समोरचा जो गट आहे यामधली चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा आणि 1 मार्क्स इझिली घ्या. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 मार्क्स इझिली मिळतात. तर हा पण 3 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. हा पण क्वेश्चन्स नक्की करून जा. त्यानंतर बघा, समोर येते प्रश्न क्रमांक पहिला क दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय कारक निवडून विधाने पूर्ण करा. बघा, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. हे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगत आहे हे क्वेश्चन्स एकदम IMP क्वेश्चन्स आहे. हे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. बघा, 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, मास्त्रिक करार संदर्भ यामधलं जे करेक्ट विधान आहे हे करेक्ट विधान कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा 2 नंबर, हवामान बदलाचे प्रमुख कारण रिकामी जागा या वायूचे उत्सर्जन हे आहे. तर यामधलं करेक्ट कारण कोणतं आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर आहे 3 नंबर, नागरिकाची सनद ही संकल्पना रिकामी जागा याचा भाग आहे. तर यामधलं जे करेक्ट विधान आहे ते करेक्ट विधान काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, समोर आहे 4 नंबर, भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराक्का करार रिकामी जागा या देशाबरोबर केला आहे. तर बघा, यामधलं जे करेक्ट विधान आहे हे करेक्ट विधान काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही याचे 4 मार्क्स इझिली घेऊ शकता. तर हा पण क्वेश्चन्स एकदम IMP आहे. त्यानंतर बघा, समोर आहे प्रश्न क्रमांक ड, दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. बघा, इथं पण 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा, इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे, 1 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, जास्त उत्पन्न देणाऱ्या जातींच्या बियाणांचा विकास, सिंचन पद्धतीचा विस्तार. तर बघा, कोणता विस्तार आहे याचं तुम्हाला नाव लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे, समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. तर कोणता वापर आहे या वापराचं नाव तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की देशाचे इतर राष्ट्राशी संबंध ठेवण्याचे धोरण. तर त्या धोरणाचं तुम्हाला नाव लिहायचं आहे की कोणतं धोरण आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 4 नंबर, कोणत्याही लष्करी करांचा भाग होण्यास नकार. तर नकार कासाठी आहे ते तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा, अशा प्रकारे 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. हा पण क्वेश्चन्स एकदम IMP क्वेश्चन्स आहे. हा पण क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. त्यानंतर बघा, समोर येते प्रश्न क्रमांक 1 ई, गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. बघा, 4 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहे. ह्या पण क्वेश्चन्स एकदम IMP क्वेश्चन्स आहे. बघा, तुम्हाला इथं गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचे आहे. बघा, 1 नंबरवर तुम्हाला दिलेला आहे, भारत, रशिया, नेपाळ, पाकिस्तान. तर यामधला जो गटात न बसणारा शब्द आहे तो तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 2 नंबर, संगणक, अन्न, वस्त्र, निवारा. तर यामधलं जे गटात न बसणारा शब्द आहे तो तुम्हाला लिहायचा आहे आणि याचा सुद्धा 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर 3 नंबर, दिरंगाई, कार्यक्षम, लाल फितीचा कारभार, त्यानंतर भ्रष्टाचार. यामधला पण तुम्हाला जो गटात न बसणारा शब्द आहे तो लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, 4 नंबर, नाटो, सेटो, सिंटो, त्यानंतर सार्क. तर यामधलं पण तुम्हाला गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 4 मार्क्स इझिली घेऊ शकता. त्यानंतर बघा, समोर आहे प्रश्न क्रमांक 2 अ, पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. बघा, संकल्पना चित्रे तुम्हाला पूर्ण करायची आहे. तुम्हाला इथं राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य हे संकल्पना चित्र तुम्हाला पूर्ण करायचे आहे. 4 नावे तुम्हाला इथं लिहायचे आहे आणि इझिली 4 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, समोर आहे प्रश्न क्रमांक 2 ब, पुढील नकाशाचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा,
तुम्हाला इथं एक नकाशा दिलेला आहे. नकाशा तुम्हाला 5 मार्क्ससाठी आहे. या नकाशावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात. तुम्हाला नकाशाच्या मार्फत क्वेश्चन्सचे आन्सर सांगायचे असतात आणि इझिली मार्क्स घ्यायचे असतात. बघा, तुम्हाला इथं 2 प्रश्न विचारलेले आहेत. एक 2 मार्क्ससाठी आहे आणि एक 3 मार्क्ससाठी आहे. बघा, तुम्हाला 1 नंबरवर काय विचारलेलं आहे की भारताच्या दक्षिणेकडील सार्क घटनेच्या 2 देशांची नावे सांगा. तर तुम्ही नकाशामध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली याचा आन्सर लिहू शकता आणि इझिली हे 2 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की सार्क घटनेच्या इतर 3 देशांची नावे सांगा. बघा, तुम्ही याचं सुद्धा आन्सर नकाशामध्ये इझिली पाहू शकता आणि इझिली 3 मार्क्स घेऊ शकता. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारान लिहा, कोणतेही 5. तर बघा, आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून कोणताही नवीन व्हिडिओ आला की तुमच्यापर्यंत सर्वात आधी नोटिफिकेशन येईल. आणि हां, या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन येते, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि हां, या व्हिडिओवर 1000+ लाईक झालेच पाहिजेत, तर 1000 लाईक करण्यासाठी लाईक करा. त्यानंतर बघा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारान लिहा, कोणतेही 5. बघा, तुम्हाला कोणतेही 5चं चूक आणि बरोबर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे आणि याचं सकारान पण स्पष्ट करायचं आहे आणि इझिली 10 मार्क्स घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, समोर आहे प्रश्न क्रमांक 4, पुढील विधानांचा सहजबंध स्पष्ट करा, कोणतेही 3. बघा, इथं तुम्हाला सहजबंध स्पष्ट करायचा आहे कोणत्याही 3 विधानांचा आणि 9 मार्क्स इझिली घ्यायचे आहे. तर बघा, तुम्ही 9 मार्क्स इझिली घेऊ शकता. तर तुम्ही प्रश्न पाहू शकता, तुम्हाला विधान पाहू शकता तुम्ही की कोणकोणते विधान तुम्हाला आलेले आहेत आणि तुम्हाला सहजबंध स्पष्ट करायचा आहे. तर हे पण जे विधान आहेत, हे विधान तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर हे क्वेश्चन्स एकदम IMP क्वेश्चन्स आहेत. हे पण क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा. प्रश्नांचा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता. त्यानंतर समोर बघा, प्रश्न 5वा, पुढील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा, कोणतेही 3. बघा, कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली 12 मार्क्स घ्यायचे आहे. बघा, तुम्हाला इथं 5 प्रश्न दिलेले आहेत. सॉफ्ट पॉवर विषयी तुमचे मत, उदाहरण स्पष्ट करा. सहभागी राज्य समाजासाठी हितकर आहे. पर्यावरणाचा ऱ्हास मानवी जीवनास घातक आहे. प्रशासनाने जनतेला जवळ आणले आहे. भारत एक उगवती सत्ता आहे. यावर तुमचे मत द्या. तर अशा प्रकारे तुम्हाला इथं 5 विषय दिलेले आहेत. या 5 विषयांपैकी तुम्हाला कोणतेही 3 विषयावर तुमचे मत स्पष्ट करायचे आहेत आणि इझिली 12 मार्क्स घ्यायचे आहे. तर हे जे 12 मार्क्स आहे, हे 12 मार्क्स प्रत्येक जण घेऊ शकते. हा पण एकदम IMP क्वेश्चन्स आहे. हे 5चे 5 क्वेश्चन्स तुम्ही पाहून जा. याचं जे आन्सर आहे ते करेक्ट प्रकारे पाहून जा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, पुढील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा, कोणतेही 2. बघा, तुम्हाला इथं 4 प्रश्न दिलेले आहे. या 4 प्रश्नांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 प्रश्नांची आन्सर लिहायची आहे. एक प्रश्न आहे 5 मार्क्ससाठी. अशा प्रकारे तुम्हाला 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे आणि इझिली तुम्हाला 10 मार्क्स घ्यायचे आहे. तर तुम्ही प्रश्न पाहू शकता की तुम्हाला प्रश्न काय काय आलेले आहेत. त्यानंतर चला समोर जाऊया. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात लिहा. बघा, 10 गुणासाठी तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेला आहे. 10 गुण तुम्ही इझिली घेऊ शकता. बघा, तुम्हाला इथं 2 प्रश्न दिलेले आहे. या 2 प्रश्नांपैकी तुम्ही कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर लिहू शकता 150 ते 200 शब्दांमध्ये आणि इझिली 10 मार्क्स घेऊ शकता. तर बघा, हे जे प्रश्न आहे, हे प्रश्न तुम्ही पाहू शकता आणि इथं तुम्हाला मुद्देसुद्धा दिलेले आहे. या मुद्द्यांच्या आधारे सुद्धा तुम्ही इझिली 150 ते 200 शब्द लिहू शकता आणि इझिली 10 मार्क्स मिळवू शकता. तर अशा प्रकारे हे जे क्वेश्चन्स आहेत, हे IMP क्वेश्चन्स आहेत. तर हे क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. आणि आतापर्यंत पण या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला 1000+ लाईक झालेच पाहिजेत. तर व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर एक हाईपचं ऑप्शन पण येते, तर हाईप पण करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल. थँक्स.